श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, जवळपास 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र, पहा यादीत तुमचे नाव. याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर अशा सर्व अपडेट्ससाठी सर्वप्रथम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर बघा, लाडक्या बहिणी कशामुळे अपात्र झालेल्या आहेत आणि याचं नेमकं कारण काय आहे, त्याचप्रमाणे KYC योजना परत सुरू झाली आहे, ती कशी करायची याची पण माहिती आपण घेणार आहोत. तर चॅनलशी कनेक्ट राहा आणि लाईक करत चला. भरपूर लाडक्या बहिणींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर. 80 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र, तुमचं नाव यादीत आहे का, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. KYC आणि पडताळणीनंतर जवळपास 1.66 कोटी महिला पात्र ठरल्या असून 80 लाखाहून अधिक महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे अपात्र कशामुळे ठरलेले आहेत, याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, अपात्र ठरण्याचं कारण काय आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सर्व प्रकारची पडताळणी आणि KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या पडताळणीनंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची अंतिम संख्या जवळपास 1,60,28,048 इतकी निश्चित झाली आहे. या सर्व महिलांच्या खात्यात जून महिन्याचे अनुदान देखील आलेले आहेत. म्हणजे जून महिन्याचे जे अनुदान आहे, जून महिन्याचा हप्ता, तो देखील आलेला आहे. परंतु यातील जवळपास 80 लाख जे आहेत अर्ज अपात्र ठरलेले आहेत. आता हे अपात्र ठरण्याचं कारण काय बघा. राज्यभरातून जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस 2,47,00,000 अर्ज आले होते. कागदपत्रांची अर्जांची काटेकोर तपासणी केल्यानंतर 80,71,952 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. पडताळणी दरम्यान सुमारे 24 लाख महिलांना अनावधाने चुकून स्वतःचीच नोंद शासकीय कर्मचारी अशी केली होती, त्यामुळे त्या अपात्र ठरल्या होत्या. मात्र सरकारने त्यांना चूक सुधारण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली. या कालावधीत 24 लाखांपैकी जवळपास 20 लाख महिलांनी आपली नोंद दुरुस्त केली आणि त्या पुन्हा पात्र ठरल्या. केवळ 4 लाख महिला खरोखर निकषात न बसल्यामुळे अपात्र ठरलेल्या आहेत. सुरुवातीला या योजनेला जवळपास वर्षाला 36 कोटी रुपये लागत होते, ज्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण होता. आता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सरकारचा महिन्याचा जवळपास 2,459 कोटी रुपये होणार असून त्यामुळे वर्षाला 12,000 कोटीची बचत होणार आहे. एवढा ताण हा लाडक्या बहिणींचा म्हणजे ज्या योजनेवर खर्च होणार होता तो झालेला आहे. याच्यात निकषात जे बसण्याचं कारण म्हणजे बघा, महिलांचे वय नियमानुसार 65 पूर्ण होईल, त्या आपोआप या योजनेतून अपात्र होतील, असे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आणखीन काही कारणं आहेत, बरेच कारणं आहेत. शासकीय नोकरी असतील, त्याप्रमाणे तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल, वार्षिक उत्पन्न असेल, या बऱ्याच काही अटींमुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. परंतु एक आनंदाच्या बातमी म्हणजेच आपल्याला काल आलेली आहे, KYC परत ही सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमची KYC सुरू नसेल तर तुम्ही आता परत KYC करू शकतात आणि KYC जर तुमची पडताळणी सक्सेस झाली तर तुम्हाला परत ते हप्ते सुरू होऊ शकतात. तर अशा प्रकारे तुमची अपडेट होती. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आणि जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू. स्वामी समर्थ.